नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। तर प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती डेली ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेत असतो। तर प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ठरलं तर मग या मालिकेचा 4 मार्च या दिवशीचा हा फुल एपिसोड। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर प्रेक्षकांनो, तुम्ही बघत असाल तर इथे प्रतिमा आत्या जी आहे तिला ॲडमिट केलेलं आहे आणि ती अतिशय बेशुद्ध अशा अवस्थेत आहे। रविराज, अर्जुन आणि सायली हे खूपच घाबरलेले आहेत आणि त्याच अवस्थेत रविराज जो आहे तो डॉक्टरांना विचारतो की प्रतिमा अजून शुद्धीवर का येत नाही, ती अशी ग्लानीमध्ये का पडली आहे। त्यावेळेस डॉक्टर आहेत ते म्हणतात की रिपोर्ट आपण रक्त त्यांचं काढून घेतलेलं आहे, रक्त चेक करून झाल्यानंतर रिपोर्ट आल्यावर मग कळेलच यांची ही अवस्था अशी का आहे। त्यावेळेस तेवढ्यातच एक नर्स जी आहे ती रिपोर्ट्स घेऊन येते आणि तेव्हा मग डॉक्टर आहे तो सांगतो की तिचं हिमोग्लोबिन खूपच कमी झालेलं आहे। मग तेवढ्यातच अश्विन डॉक्टरांच्या हातातील फाईल घेतो आणि म्हणतो की अरे बापरे, आत्याचं हिमोग्लोबिन खूपच कमी आहे आणि त्यांना त्यावेळेस मग रविराज विचारतो मग आता काय करायचं असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की आत्याला आत्ताची आत्ता रक्त द्यायची गरज आहे। असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतो अगदी बरोबर, त्यांना रक्त चढवलं तरच त्या शुद्धीवर येतील। मग परंतु प्रतिमाचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असतो आणि तो ब्लड ग्रुप मिळणं सहजा तरी शक्य नसतं। मग असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतो आपल्याला शोधाशोध करायची काहीही गरज नाही, कारण तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे आणि तो आई मुलींचा ब्लड ग्रुप हा सेम असल्यामुळे ती देऊ शकते। असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो की काका असं काही नसतं, दोघांचा मुलीचा ब्लड ग्रुप हा सेम नसतो। असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतो की नाही अरे, आम्ही लहानपणी तन्वीचा ब्लड ग्रुप चेक केला होता तेव्हा आम्हाला माहीत पडलं की दोघींचाही ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे। असं म्हटल्यानंतर मग अश्विन म्हणतो वाट कसली पाहताय, मग मी आत्ताच तन्वीला कॉल करतो आणि तिला लवकरात लवकर इथे बोलून घेतो। त्यामुळे तो तन्वीला कॉल करण्यासाठी तिथून बाहेर जातो आणि बाहेर येऊन तो तन्वीला कॉल करतो। तन्वी ही घरात सगळ्यांच्या बरोबर बसलेली असते आणि ती सर्वांना सांगते की अश्विनचा कॉल येतोय। असं म्हटल्यानंतर कॉल ती स्पीकरवर टाकते आणि सर्वजण तिथे ऐकण्यासाठी येतात। तेवढ्यात अश्विन म्हणतो की तन्वी काहीही करून तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला पोहोच। असं म्हटल्यावर तन्वी म्हणते काय झालं, आई बरी आहे ना। असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो हो, त्या आत्ता शुद्धीत नाही आहेत, परंतु तू लवकर ये, कारण त्यांना रक्ताची खूप गरज आहे आणि रविराज काकाकडून आत्ताच कळलं की तुमच्या दोघींचं रक्तगट हे सेम आहे। असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो की पुढच्या 15व्या मिनिटात तू मला इथे हवी आहेस। असं म्हटल्यावर तन्वी म्हणते ती काही बोलायला लवकर तयार होत नाही आणि अश्विन म्हणतो अरे तन्वी ऐकतेस ना, ये पटकन। आणि त्यावेळेस मग ते हळू आवाजात म्हणते हो अश्विन मी येते। असं म्हणून मग अश्विन फोन कट करतो आणि मग इकडे सर्वजण तिला जाण्यासाठी फोर्स करतात। पूर्णाजी म्हणते अगं विचार कसला करते, जा लवकर। कल्पना म्हणते काय मुलगी आहे, विचार करत बसली आहे, लवकर जायला येत नाही का, लवकर जाण्यासाठी सांगते। मग परत अश्विन अजून थोड्या वेळाने वाट बघतो, ती काही आलेली नसते। मग परत तिला कॉल ट्राय करतो, परंतु तिचा कॉल नंतर ती काही रिसीवच करत नाही। मग या सर्वांना प्रश्न पडतो की तन्वी घरातून अजून निघली असेल का नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडतो। मग तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही किती जरी म्हणलात की तन्वी इथे टायमात येईल, परंतु माझा तन्वीवर विश्वास नाही आहे आणि ती इथे टायमातच पोहोचेल याची काही मला खात्री वाटत नाही। त्यामुळे आपण दुसरीकडून कुठेतरी रक्त अरेंज होतंय का नाही हे पाहूयात आणि काही व्यवस्था होत आहे का हे बघून घेऊयात। असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे आणि अर्जुन, सायली हे दुसरीकडे रक्त कुठे भेटतंय का, कोणत्या हॉस्पिटलमध्ये रक्त अवेलेबल आहे का, असं कॉल करून विचारपूस करत असतात। त्यावेळेस रविराज म्हणतो की ही मुलगी कशी आहे, साधं हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आईचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा येऊ शकत नाही। त्यावेळेस अश्विन म्हणतो की काका तन्वी खरंच मनानं खूप चांगली आहे आणि तिला पण आईची काळजी असेल, ती येईलच एवढ्यात। असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतात की काय माहिती। त्यावेळेस अश्विन म्हणतो की काका तन्वीला एवढी वाईट समजू नका, ती खरंच खूप चांगली आहे। अशी तन्वीची बाजू घेऊन हा यांच्यासमोर तन्वीचं गुणगान गात असतो। पण प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहीत आहे तन्वी ही किती कपटी आणि किती स्वार्थी मुलगी आहे।
इकडे अर्जुन देखील तन्वीची लवकरात लवकर येण्याची वाट बघतो आणि सायली ही अश्विनला पुढची काही अरेंजमेंट होते का हे पाहण्यासाठी सांगते. आणि रविराज काका तर हा खूपच हताश झालेला असतो, कारण त्यांना वाटतं की मी माझ्या प्रतिमासाठी एक डोनरसुद्धा मिळवू शकत नाही असा त्यांचा विचार असतो. प्रेक्षकांनो, तुम्ही बघू शकता की सायली ही खूप हताश झालेली आहे आणि ती अतिशय हताश होऊन आपल्या प्रतिमा आत्याकडे बाहेरून दरवाजातून आतमध्ये पाहत असते. आणि तेव्हा प्रतिमा ही आतमधून तिच्याकडे बघते आणि तिला खुणवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात सायलीला कल्पनाचा कॉल येतो आणि ती पळत यांच्याकडे येते. तेव्हा कल्पना सायलीला बोलते, सायली, प्रतिमा कशी आहे गा आता? प्रतिमाची तब्येत बरी आहे का आणि ती शुद्धीवर आली का? असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नाही आई, अजून आत्याला शुद्ध आलेली नाही, परंतु तन्वी इथे आल्यानंतर मग ब्लड डोनेट केल्यावर येईल शुद्ध असं म्हटल्यानंतर मग कल्पना म्हणते म्हणजे तन्वी अजून पोहोचलेली नाही आहे? त्यावेळेस सायली म्हणते की नाही अजून. तेव्हा कल्पना म्हणते की काय मुलगी आहे, तुमचा जेव्हा कॉल आला तेव्हाच ती घरातून बाहेर पडली, अर्धा पाऊण तास झाला असेल, आता तिने पोहोचायला पाहिजे होतं असं म्हटल्यानंतर सायली ही म्हणते नाही येईल ती आणि ती अजूनपर्यंत काही पोहोचलेली नाही. आता तन्वी परत त्या दरवाजाजवळ जाऊन थांबल्यानंतर प्रतिमा आत्या ही आतमधून तिच्याकडे बघते आणि तिला बोटाने खुणवते की आतमध्ये ये. मग सायली आतमध्ये येते आणि मग प्रतिमा ही तिचा हातात हात पकडते आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढ्यातच सायली प्रतिमाला बोलण्याचं थांबवते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही बोलू नका, तुम्ही खूप अशक्त आहात आणि तुम्हाला बोलण्याची कॅपॅसिटी तुमच्यात नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज शांत बसा आणि बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका असं म्हटल्यानंतर मग प्रतिमा ही शांत बसते. आणि तेवढ्यातच रविराज हे देखील आतमध्ये येतात. आता रविराज आणि अश्विन आतमध्ये आल्यानंतर अश्विन हा त्या मशीनकडे पाहत असतो आणि त्यात असं दाखवतं की प्रतिमा आत्याचा BP हा खूपच लो होत आहे. तेव्हा तो रविराजला सांगतो की आत्याचा BP खूप लो होत आहे आणि आपल्याला लवकरात लवकर रक्त अरेंज केलं पाहिजे असं म्हणल्यावर रविराज हा खूपच हताश होतो आणि मग तो पटकन तिथून बाहेर निघून जातो. आता इकडे अर्जुन परत एकदा कल्पनाला कॉल करून विचारतो की आई, तन्वी अजून घरातून बाहेरच पडली आहे का नाही? त्यावेळेस कल्पना म्हणते की अरे तिनं जाऊन खूप वेळ झाला. तो म्हणतो अंदाजे किती वेळ झाला असेल? तर त्यावेळेस ती म्हणते की अर्धा पाऊण तास झाला असेल. मग इकडे अर्जुन म्हणतो की एवढा वेळ तरी ते यायला लागणार नाही आणि मग तन्वी काहीतरी येऊ शकते का नाही असा विचार मग त्याच्या डोक्यात यायला लागतो. इकडे सायली ही अर्जुनला विचारते की काय हो, तन्वी येणार आहे का नाही? त्यावेळेस रविराज अश्विनला सांगतात की तुझ्या बायकोला फोन लावून बघ ती येणार आहे का नाही. आणि असं म्हटल्यानंतर अश्विन कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा मोबाईल हा स्विच ऑफ येतो आणि मग तो खूप चिडलेला असतो, परंतु आता काय करणार तो. मग इकडे रविराजला सांगतो की काहीही झालं तरी आपल्याला पुढच्या 1 तासात जर रक्त अरेंज करावंच लागेल आणि जर रक्त अरेंज नाही झालं तर आपल्या प्रतिमा आत्याच्या जीवाला धोका आहे असं म्हटल्यानंतर मग रविराज हा खूपच हताश होतो आणि खाली बसतो आणि तो म्हणतो की माझ्या बायकोसाठी मी एक डोनर देखील मिळवू शकत नाही असं म्हटल्यानंतर सायली ही रविराजला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करते. मग तेवढ्यातच अर्जुनला आठवतं की अरे सायली, जेव्हा प्रतिमा आत्या पहिल्यांदा आपल्याकडे आली होती तेव्हा कुसुम मावशी म्हटली की तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतेस तेव्हा तुला प्रतिमा आत्याने रक्त दिलं होतं. मग त्यावेळेस सायली म्हणते हो मला आठवतंय, म्हणजे माझं आणि प्रतिमा आत्याचं रक्तगट एकच आहे असं म्हटल्यानंतर रविराज थोडासा खुश होतो आणि मग लगेच अश्विन देखील म्हणतो वहिनी चल लवकर, मग आपण तुझी टेस्ट करून घेऊयात आणि जर तुझं ब्लड हे आत्याच्या ब्लडशी मॅच झालं, O निगेटिव्ह असेल तर खरंच खूपच छान होईल असं म्हटल्यानंतर मग अश्विन हो भाऊजी चला लवकर, उशीर व्हायला नको असं म्हणून तीही गडबडीने अश्विन बरोबर जाते आणि रविराज काकाला थांबा मी येतेच असं सांगून ती तिथून निघते. मग इकडे अश्विन हा रविराज काकाला सांगतो की काका तू आता काहीही टेन्शन घेऊ नको, आपल्याला ब्लड हे मिळालेलं आहे आणि त्यामुळे प्रतिमा आत्याला उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळणार हे मात्र नक्की आहे आणि प्रतिमा आत्या लवकरात लवकर बरी होईल असं म्हटल्यानंतर रविराज हा जरा मनाला शांत वाटते आणि त्याच्या मनाला थोडा धीर येतो.
प्रेक्षकांनो, तुम्ही आता पाहू शकता की इकडे सायली जी आहे तिने प्रतिमाला रक्त दिलेलं आहे आणि इकडं प्रतिमाला रक्त चढवायचं आता चालू आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही बघू शकता की तन्वी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर कशा न कशा प्रकारे सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे हे सतत समोर येतं आणि याचा परिणाम हा तन्वीवर नक्कीच होणार म्हणजे होणार हे आपण पाहणारच आहोत. इकडे अर्जुनला फोन येतो आणि अर्जुनला कल्पनाचा फोन आलेला असतो. त्यावेळेस अर्जुन सांगतो की आता सायलीचा ब्लड ग्रुप जो आहे तो प्रतिमा आत्याशी मॅच झालेला आहे आणि सायलीने रक्तदान केलेलं आहे आणि प्रतिमा आत्याला आता रक्त चढवायचं चालू आहे. हे सर्व तन्वी जी आहे ती लपून छपून दारातून ऐकत असते आणि त्यावेळेस ती मनात म्हणते की चला बरं झालं, म्हणजे मी थोडंसं लेट आल्याचा काहीतरी फायदा झाला, नाहीतर आज काही न केल्यानं माझं पितळ हे उघडं पडणारच होतं, अशी भीती ही तन्वीला होती. आता ती भीती कमी झालेली आहे आणि ती मनात म्हणते की त्या प्रतिमाला आता रक्त वगैरे देण्याची काहीही गरज पडणार नाही आणि माझं ब्लड ग्रुप काय आहे हे कोणालाही समजणार नाही, म्हणजे माझं जे पितळ आहे ते आता उघडं पडूच शकणार नाही, असा खोटा भ्रम जो आहे तो तिच्या मनामध्ये चालू असतो. परंतु इकडं अर्जुन आणि सायली तिचं पितळ उघडं पाडण्यासाठी खूप काही प्रयत्न त्यांचे चालू असतात. आता इकडं सायली आणि अर्जुन हे दोघेही खूप समाधानी आणि खुश असतात, कारण त्यांना माहीत असतं की आता प्रतिमा आत्या लवकरात लवकरच बरी होईल आणि तिला लवकरच डिस्चार्ज देखील होईल. आता इकडे अर्जुन, सायली आणि अश्विन हे दोघे जण बाहेर बसलेले असतात आणि अर्जुन सायलीला ज्यूस आणून देतो आणि ती ज्यूस पीत असते. तेवढ्यातच तन्वी जी आहे ती आरडाओरडा करत येते, अश्विन अश्विन माझी आई कुठे आहे, मला आईला लवकर भेटायचे आणि लवकर चल, मला आईला लवकर माझं रक्त द्यायचं आणि माझी आई लवकर शुद्धीवर आली पाहिजे, असा खोटा आव ती आणत असते. कारण तिला माहिती आहे की आता प्रतिमाला रक्ताची गरज नाही आणि सायलीनं ऑलरेडी रक्त दिलेलं आहे, त्यामुळे तिचे जी खोटे नाटकं आहे ती चालू करते आणि अश्विनला म्हणते चल लवकर, तू का उशीर करतोय, सारे माझ्या आईची काळजी आहे मला आणि खरंच मला तिला रक्त द्यायचं आहे, लवकर चल, असं म्हटल्यानंतर मग अश्विन हा रागाने तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की आत्तापर्यंत तू कुठे होतीस. त्यावेळेस मग ती शांत बसते. तो परत विचारतो सांग ना कुठे होतीस तू, असं म्हटल्यानंतर मग तन्वी म्हणते अरे मी तुझा कॉल आला तेव्हाच घरातून निघले, परंतु मला काही तू हॉस्पिटलचं नावच सांगितलं नाहीस आणि मी भरपूर हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि आईचा तपास घेत होते की आई कुठं आहे आणि तेवढ्यात माझा मोबाईल देखील बंद पडला आणि त्यामुळे मी तुला कॉलही करू शकत नव्हते. असले खोटे नाटकं, असला भोळा भाबडापणा ही तन्वी सगळ्यांसमोर दाखवत असते. प्रेक्षकांकडून असली नालायक बाई ही तन्वी आहे ना, एवढा आव आणते, एवढी खोटारडी वागते ना बासच, असा हिचा खोटारडेपणा हा अश्विन पुढं चालू असतो आणि तो भोळा बाबडा अश्विन देखील हिच्या खोटारडेपणाला केव्हाही कधी पण तो भुलतच असतो. आणि सायली आणि अर्जुन हे देखील आहेत, त्यांना माहीत आहे की तन्वी खूप खोटारडी आहे आणि तिचं एकही शब्द खरा नाही, या दोघांचा तिच्यावर काही विश्वास बसत नाही. परंतु लगेच अश्विन चेहरा जो आहे तो बारीक करतो आणि तिच्याकडं असं बघतो की खरंच माझी बायको किती स्वतःच्या आईसाठी किती प्रयत्न करते, किती झगडते, असा विचार त्याचा चालू असतो. आणि तो तन्वीला सांगतो की आता तुझ्या रक्ताची काही गरज नाही, सायली वहिनीनं ऑलरेडी रक्त दिले आणि मग ही खरंच खूप वाईट काहीतरी घडणार होतं आणि खरंच माझ्या आईची तब्येत बरी होणार आहे आणि खरंच आई माझी जी ICU मध्ये आहे तिथून बाहेर येणार आहे, असा एवढा आनंद झाल्यासारखं ही दाखवते ना. परंतु ही तर मनात तिच्या प्रतिमाच्या मरणाची वाटच बघत असते. असली दोन तोंडी बाई ही तन्वी आहे आणि ती दोन्हीकडनंही विचार करते, म्हणजे ह्यांच्यासमोर खरंच मी साळसूतपणाचं आव्हान ते आणि ती मनात मात्र एवढी कठोर आणि कठीण आणि स्वार्थी बाई असते की बासच. आता ती एवढी हातपाय जोडून देवाला नमवते आणि म्हणते की देवा खरंच माझी मम्मी खूप नशीबवान आहे, माझी आई खूप नशीबवान आहे, बरं झालं तिला लवकर बरं केलंस आणि लवकर डोनर तिला जो आहे तो मिळू दिलास, असं म्हणून ती देवाला प्रार्थना करत आहे. आणि हे बघून अश्विनला तिची खरंच खूप काळजी येते की माझी बायको किती स्वतःच्या आईसाठी किती काय काय करते, देवाकडे प्रार्थना काय करते, यावर अश्विनचा पूर्ण विश्वास बसून जातो. आता संध्याकाळी इकडे आल्यानंतर सायली आणि अर्जुन जे आहे ते त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि तेव्हा अर्जुन हा खूप विचारात असतो. तेव्हा सायली म्हणते की काय हो, तन्वीचाच विचार करताय का. यावेळेस अर्जुन म्हणतो हो, मला ना तिचा
खूप विचार येतोय की अशी का मुलगी आहे, स्वतःच्या आईची एवढी काळजीसुद्धा नाही आहे की ती एवढी शेवटच्या स्टेपला जी आहे ती होती आणि तिला रक्ताची गरज होती आणि हिचा ब्लड ग्रुप मॅच होत असून देखील मग ही का नाही आली. यामागे काहीतरी मोठं कारण असणार आहे आणि याच मागे नागराजच्या कोड्याचं उत्तर देखील असणार आहे असं तो विचार करत असतो. त्यावेळेस सायली म्हणते, अहो आपण जेवढं काही तन्वीबद्दल माहीत केलंय ते आपण डायरीवर लिहूयात का, असं म्हटल्यानंतर अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि सायली डायरी घेऊन येते आणि ती लिहायला लागते. त्यावेळेस तो एक एक टप्पा सांगतो सायलीबद्दल. तेवढ्यात कल्पनाचा आवाज येतो आणि कल्पना म्हणते की सायली 2 मिनिट खाली येतेस का गं, असं म्हटल्यानंतर मग सायली ती डायरी घेऊनच खाली जायला निघते आणि खाली गेल्यानंतर ती कल्पनाजवळ बसते आणि मग कल्पना उद्या होळी आहे आणि उद्या दुर्वडी आहे आणि दुर्वडीसाठी काय काय सामान लागणार आहे ते प्लीज याची यादी करून घे, असं म्हटल्यानंतर मग सायली यादी करून घेते आणि ती यादीचं पेज जे आहे ते फाडून कल्पनाकडे देते. हे सर्व काही तन्वी पाहत असते आणि मग ती कल्पनाला म्हणते की आई तुम्ही हे विमलताईकडे द्या, म्हणजे विमल सर्व सामान जे आहे ते उद्या घेऊन येईल. मग कल्पना जी आहे ती ही यादी घेऊन जाते आणि इकडे सायली ती डायरी जी आहे ती तिथेच ठेवते आणि तिथून निघून जाते. मग तिथून निघून गेल्यानंतर तन्वी ही भराभरा त्या डायरीजवळ येते आणि सायली गेलेली पाहताच ती तिची डायरी चेक करायला घेते आणि ती डायरीमध्ये पाहते तर तन्वीविषयी काहीतरी लिहिलेलं असतं आणि ती म्हणते, ह्या तन्वी असं नाव का लिहिलेलं आहे, हे माझ्याबद्दल काय शोध लावतायत का, असा विचार तिच्या डोक्यात येतो आणि ती म्हणते की सायली आणि अर्जुन बहुतेक माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असं म्हणून ती ते पेज जे आहे ते फाडून घेऊन जाते. तेवढ्यात इकडे सायली परत झोपायला येते आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हां सायली, तन्वीने म्हणजे प्रियाने आत्याला रक्त का नाही दिलं हा एक मुद्दा त्यात लिहून घे, असं म्हटल्यानंतर मग सायलीला आठवतं की मी डायरी खालीच विसरली आहे आणि डायरी आणण्यासाठी म्हणून सायली खाली जाते आणि आता डायरीत पाहते तर काय, डायरीत ती जे 2-3 मुद्दे लिहिलेले असतात ते मुद्द्याचं पेज जे आहे ते पेजच नसतं आणि मग तिच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की हे पेज जे आहे ते तन्वीनंच फाडून नेलेलं असेल, कारण तन्वीच इथं उभी होती आणि तिनेच माझी डायरी ही बघितली असेल. असं म्हटल्यानंतर मग ह्या गोष्टी सर्व ती अर्जुनला सांगते आणि अर्जुन आणि सायली हे दोघेजण विचार करतात की तन्वीचं खरं काय सत्य आहे ते शोधून काढण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि तिनं आत्याला रक्त का दिलं नाही यासाठी आपण काहीतरी मोठा प्लॅन करणार आहोत, असं म्हणून तो सगळ्यांच्या समोर येतो आणि सगळ्यांना सांगतो की आपण अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपण सर्वजण ब्लड जे डोनेट करणार आहोत. आणि असं म्हटल्यानंतर तन्वीच्या डोक्यात काही विचार येत नाही, तिला असं वाटतच नाही की ह्यांचा काहीतरी प्लॅन असेल वगैरे आणि ती ब्लड द्यायला देखील तयार होते. मग प्रेक्षकांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तन्वीचं ब्लड ग्रुप हे प्रतिमाच्या ब्लड ग्रुपशी मॅच होईल की नाही आणि ते तर आपल्याला तर माहीत आहे ते मॅच होणारच नाही कारण ती प्रतिमाची खरी मुलगी नाहीच आहे. आणि मग हे अर्जुनला आणि घरातल्या सर्वांना हे सत्य कळेल का हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आणि ह्यांच्या होळीच्या धुलवडीच्या जोरदार कार्यक्रमामध्ये तन्वीचं जे पितळ आहे ते उघडं पडेल का हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनो पुढचा भाग पाहण्यासाठी अजिबात स्किप करू नका आणि पुढचा भाग जरूर पहा, कारण या तन्वीचं जे पितळ उघडं पडलेलं पाहायला आपल्याला खूप मज्जा येणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच फुल स्टॉप देऊयात आणि पुढचा व्हिडिओ उद्याच्या भागात नक्की बघूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.